चोरून बोलणं ऐकत होतीस माझं? नाही 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 मी आत्ता आले आत्ता आले म्हणजे तुम्ही यायला आणि मी तिथून म्हणजे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काय काम होतं? म्हणजे मी स्ट्रेट टू द पॉइंट येते. म्हणजे कसं आहे आता मी या घरात राहते. टेक्निकली मी तुमच्या टीममध्ये सुद्धा आहे. पण मुळात जे सध्या दिसतंय आणि जे घडतंय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना. म्हणजे मला फक्त तुम्हाला इतकंच सांगायचंय की मला अंधारात ठेवू नका असं बोलायचं आहे. त्याची काही गरज नाहीये माया. तुला जे हवंय ते मिळतंय ना? नाही 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 ते मिळेलच मला. पण तुमच्याकडे सुपर नॅचरल पॉवर्स आहेत ना? काय? मायावी पॉवर्स आहेत ना? तर म्हणजे मला मिळेल. नाही तुमच्या एवढी मोठी नाही. तुमच्या इतकी पॉवरफुल नाही. छोटीशी म्हणजे बँक लुटायची असेल तर किंवा मला पैसे हवे असतील किंवा मला लॉकर फोडायचं असेल किंवा मला लोकांकडून पैसे घ्यायचे असतील आणि बिकॉज ऑफ दिस पॉवर मी त्यांच्या डोळ्यावर एक असा पडदा टाकू शकेन. तर म्हणजे शक्ती म्हणजे खेळणं आहे का तुझ्यासाठी? हा? चोरी करायला, बँक लुटायला, लॉकर फोडायला हवी आहे तुला शक्ती? काय ग? नाही म्हणजे प्रॅक्टिकल डिमांड आहे. शक्ती ग्रहण करायला पात्रता लागते, तपश्चर्या करावी लागते, रक्त जाळावं लागतं, जन्मोजन्मींची किंमत मोजावी लागते, तेव्हा कुठे जाऊन शक्ती मिळते. आणि तुझी ना हे सगळे शब्द बोलायची लायकी सुद्धा नाहीये. पुन्हा जर का हे विचार माझ्या समोर मांडलेस ना तर इथेच संपेन मी तुला. कळलं? चल निघ. मी म्हंटल ना निघ. चल. सगळं खूप सोपं झालं असतं. आता मंजिरी माझ्यावरती सतत लक्ष देऊन असणार आहे आणि या सगळ्यामध्ये ना त्यांना जर माहीत असतं की तू आहेस तर तुमचं कन्व्हर्सेशन डायरेक्ट झालं असतं. तुम्हाला काही बोलायचं असेल, एकमेकांना सावध करायचं असेल तर मी तिथे नसणार. जर वेदाचे बाबा तुला पाहू शकत असते तर तुम्ही परस्पर बोलू शकला असतात. सगळं खूप सोपं झालं असतं.